सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अधिकृत प्रचाराचा भव्य शुभारंभ करून रणशिंग फुंकले आहे. आघाडी स्थापन करणे, उमेदवारी जाहीर करणे यासह सर्वच पातळ्यांवर महाविकास आघाडीने निर्णायक आघाडी घेतली असून सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता हेरिटेज सी लॉन, गांधीनगर, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. महाविकास आघाडीचे नेते खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, कॉम्रेड नरसय्या आडम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, मनसेचे नेते दिलीप धोत्रे आदी उपस्थित होते. या निमित्ताने सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीची स्पष्ट भूमिका, धोरणे व दिशा जनतेसमोर मांडण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या एकजुटीचे दर्शन घडवत आगामी निवडणुकीसाठी जोरदार प्रचार मोहिमेला सुरुवात करण्यात आली. 15 जानेवारी रोजी सोलापूरकर जनता विकासासाठी मतदान करणार असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह आघाडीतील सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे. सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेस महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने हा प्रचार शुभारंभ कार्यक्रम महाविजयाची ग्वाही देणारा ठरला. सुशीलकुमार वेडे आहेत, त्यांना इथं ग्रॅव्हिटीमधून पाणी आणलं पाहिजे, एवढ्या लांबून पाणी कशाला आणलं पाहिजे आणि एवढे पैसे कशाला खर्च केलं पाहिजे असंच म्हणत होते ना मास्तर. तुमच्या महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस ग्रॅव्हिटीने पाणी आणलं पाहिजे होतं म्हणाले आणि ते ग्रॅव्हिटीने पाणी आणलं असतं तर आज काय स्थिती झाली असती या शहराची आणि सोलापूरची. पण त्यावेळेस मास्तरांनी सपोर्ट केलेला होता की आणतायत करू द्या म्हणून आणि ती योजना आमची फार थोडक्यात 110 कोटीमध्ये झालेली होती. आज त्या योजनेला प्रचंड पैसा लागतोय आणि त्याच्यानंतर NTPC आम्ही इथं आणली आणि NTPC कडून दुसरी पाईपलाईन आम्ही इथं घालून घेतली आणि तिचं पाणी देखील या शहराला दिलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांच्यावर बंधन घातलं. हा सगळा इतिहास एवढ्याच करता मी सांगितलं कारण ज्या वेळेस खरी जरुरी असते त्यावेळेस आमचे सहकारी वाटेल तशी आरोप करतात आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेसचा जनसंघ हे सगळे आरोप करत होते. पण ह्या सगळ्या सहकार्याने आमच्या कम्युनिस्ट पार्टीनी, समाजवादी पार्टीने त्यावेळेसच्या एक अतिशय महत्त्वाची आम्हाला साथ दिली आणि ती पाण्याची योजना आम्ही पूर्ण केली आणि आज इथपर्यंत आम्ही आलो. मला पूर्ण खात्री आहे उद्याची निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन आमचंच होणार आहे या ठिकाणी आणि कॉम्रेड आडम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1 वर्षाच्या आत सोलापूरला पूर्ण वेळ पाणी देण्याची आम्ही खात्री देतो अशा प्रकारची भूमिका घेऊन आणि त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्याची पूर्ण सहमत आहे. कारण कॉम्रेड आडम हे काय साधे नेते नाही, जमिनीवरचे नेते आहेत, गरिबांचे नेते आहेत, कष्टकऱ्यांचे नेते आहेत, विणकरांचे नेते आहेत आणि त्यांना सत्य परिस्थिती माहिती आहे आणि म्हणून ते सातत्यानं आमच्या बरोबर असतात. आजही आमच्या बरोबर आहे. ह्या आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय अग्रेसरपणानं या आमच्या महायुतीला साथ दिलेली आहे.
आणि ही साथ देत असताना ते काय साथ द्यायची म्हणून दिली नाही, तर प्रिन्सिपल त्यांचा आहे की आपण जात धर्म वंश याचा विचार करणारे जे लोक नाही आहेत त्यांना आपण साथ दिली पाहिजे, म्हणून त्यांनी आमच्याबरोबर ही साथ केलेली आहे. इथं जातीचा धर्माचा आम्ही कधी विचार केला नाही, करू शकत नाही. कारण त्यांनी थोडक्यात उल्लेख केला, सोलापूरच्या 4 हुतात्म्याने आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते कुर्बान हुसेन होते, मल्लप्पा धनशेट्टी होते, शारदा होते, शिंदे होते. हे निरनिराळ्या जातीचे धर्माचे लोक होते. तर देशाच्या स्वातंत्र्याकरता या सोलापूरकरांनी आपला प्राण त्याग केला आणि सोलापूरला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे आम्ही सुपुत्र आहोत, त्यांचे आम्ही नागरिक आहोत. आम्ही नेहमी त्यांची आठवण ठेवून या शहरामध्ये काम केलं आणि सर्व धर्मसमभाव टिकून राहण्याचा प्रयत्न केला. आम्ही या सगळ्या हुतात्म्यांना नेहमीच आदरांजली वाहतो आणि त्यांच्या प्रेरणेने आम्हाला ही सर्व धर्मसमभावाची भूमिका टिकून राहावी अशा प्रकारची प्रार्थना. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीने जातीच्या आणि धर्माच्या नावावर जे राजकारण चालू केलेलं आहे, त्यामुळं आज आमची सगळी घडी विस्कटलेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी या सगळ्या अतिशय वेगळ्या तऱ्हेने विचार करते आणि गरिबांच्या राजकारणाला ती टांग मारते. तर त्याकरता म्हणून आपल्याला मी जास्त वेळ घेणार नाही. मी एवढंच म्हणेन की तुम्ही सोलापूरकरांनी चांगला निर्णय घेतलेला आणि ह्या सगळ्यांना शिवसेना साथमध्ये आहे, यांचे राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, या सगळ्यांनी खरं म्हणजे ही कठीण अशा प्रकारची युती आहे. हे सगळे एकत्र येत नाहीत, पण विचाराने आता हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे देखील आपल्यावर सगळं हे बंधन आहे की कोण काय बोलतो याच्याकडे बारीक लक्ष ठेवा आणि आपल्याला कुठेही बाधा येणार नाही अशा प्रकारची भूमिका तुम्ही सगळे घ्या. हे सगळे व्यासपीठावर बसलेले माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत आणि ते रात्रंदिवस काम करतात. मला ही खात्री आहे की तुम्ही देखील आत्तापर्यंत हे जेवढे बसलेले आहेत ते अतिशय प्रामाणिकपणानं ते सगळा मेसेज पोचवतील बाकीच्याकडे आणि उद्याच्या 15 तारखेला आपल्या लोक आघाडीला एक नया प्रकारची चेतना मिळवून देतील आणि सोलापूरची ही महानगरपालिका एक सेक्युलर महानगरपालिका म्हणून महाराष्ट्रामध्ये नाव काढेल अशा प्रकारची भूमिका घेतील अशा प्रकारची मी भूमिका सांगतो आणि आपल्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांना जबरदस्त यश मिळो आणि या सगळ्यावर हॅलो सांगूया असून मी आपल्याला नम्रपणानं सांगतो की आज जसे तुम्ही टिकून राहिलेले आहेत तसेच तुम्ही 15 तारखेपर्यंत रात्रंदिवस काम करा. मला विजय समोर दिसतोय, विजय तुम्ही आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. कॉम्रेड आडम मास्टरना त्यांची तब्येत ठीक नसताना देखील ज्या तऱ्हेने ते बोलत होते त्याबद्दल खासदार मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या निवडणुकीमध्ये उभे असलेले महाविकास आघाडीचे लढाऊ उमेदवार, बंधू आणि भगिनींनो, माझ्या जीवनामध्ये 1968 ला मी पहिली निवडणूक लढवली.
आज जवळजवळ 57 वर्ष होत आहे. या निवडणुकीमध्ये 70 माणसं बिनविरोध झालं असं भारतीय जनता पक्ष त्यांच्या युतीतल्या लोकांनी जाहीर केलं. काही अधिकारी मंत्रालयामध्ये आहेत, प्रामाणिक अधिकारी आहेत, त्यांचं नाव मला घेता येणार नाही. मी गेलो 30 तारखेला मुंबईमध्ये आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एकेकाला 5-5 कोटी रुपये देऊन निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न झाला. इतकंच नाही, साधे पोलीस पाठवले. त्या उमेदवारांना मंत्र्याच्या बंगल्यामध्ये कोंडले. इतकंच नाही, जेवढी त्यांची यंत्रणा होती ती सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावलं आणि सोलापुरामध्ये रक्ताची होळी त्यांनी केली. म्हणून तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, 15 तारखेला 6 वाजेपर्यंत तुम्हाला दक्ष राहावं लागेल. हे गुंडगिरी करतील, आपल्या पुढाऱ्यांना हात घालतील, नाही त्या गोष्टीच्या अफवा पसरतील. यांच्याकडे या जाहीर सभेत बोलत आहे. माझ्यावर आतापर्यंत सरकारने 210 खटले केले. 4 वेळा मिसामध्ये मला घातलं. महाराष्ट्रातले निम्मे तुरुंग मी बघितले. अजूनही माझ्यावर 10 केसेस चालू आहेत. मी म्हटलं मरेपर्यंत माझ्यावर केसेस करा, भारतीय जनता पक्षाला काढल्याशिवाय मी गप्प बसणार. काय याने केलं? निवडणूक रोखे. किती पैसा मिळालाय ना? 6,800 कोटी. पंतप्रधान केअर फंड मला त्या PM ऑफिस मधून काही ओळखीचे लोक आहेत, मला त्यांनी सांगितलं 10,000 कोटीच्या वर आहे. आणि परवा लोकसभेमध्ये 10,000 कोटी. मित्रांनो, तो मोहिते पाटील बसलेला आहे, त्यांना ग्रामीण भागाची पूर्ण माहिती आहे. जे बैल पुले असतात त्यांनी मला फोन करून सांगितलं, या नगरपालिकेच्या निवडणुकीला एकेकाला 5-5 हजार रुपये त्यांनी दिलेले आहे.
म्हणून ही फार कठोर संघर्ष आहे. आमचे पालकमंत्री म्हणतात मी पाणी देणार. त्या पालकमंत्र्याला मी चॅलेंज करत आहे, पुढच्या 5 वर्षापर्यंत तुम्ही सोलापूरला दररोज पाणी देऊ शकणार ना? काय आकडे? सध्या आपल्याला उजनीमधून 800 मेंढी पाणी मिळतं. साहेबांनी दूरदृष्टी ठेवली होती, शिंदे साहेबांनी. 92ला आम्ही सगळे नगरसेवक होतो, ते अर्थमंत्री होते. त्यांनी पहिल्यांदा उजनी पासून 110 किलोमीटर लाईन आणली. त्यामुळे आज 5-6 दिवसाला एकदा पाणी आहे. शिंदे साहेबांनी आणलं नसतं 15 दिवसाला एकदा पाणी मिळालं. उजनीमधून 80 MLD पाणी, इप्परग्यामधून माझ्याकडे हिशेब 10 MLD पाणी. आणि यांनी सांगितलं आम्ही 170 MLD पाणी आणलेलं आहे. शहराच्या 3 आमदारांना चॅलेंज करतो. पूर्वी विजय देशमुखचा तो सुभाष देशमुख बघत नव्हता. आता ते दोघं एक झाले. त्या दोघांमध्ये आता तिसरा एक आला, देवेंद्र कोटे. विधानसभेला आमची महाविकास आघाडी राहिली असती, कोटे साहेब तुम्ही कुठं गेला असता पत्ता सुद्धा लागला नसता. कोटे आणि कल्याण शक्ती आणि त्यांच्या जोडीला पालकमंत्री गोरे. मला सांगा 170 MLDचं टेंडर जाहीर विचारतो 2015ला टेंडर काढलेलं होतं. 2 वर्षामध्ये पाणी आणायचं होतं. त्यांच्यामध्ये मारामारी लागलं. 2017ला सुरू झालं. किती वर्षाने झालं? 6 वर्षाने. आणि आता म्हणू लागले आम्ही 892 कोटीचं स्कीम मंजूर केलं. आता येणार पाणी. गोरे साहेब मी तुम्हाला चॅलेंज करून सांगतो, मी माहितीच्या आधारावर बोलणारा माणूस आहे. तुम्ही माझ्याशी पक्का घेतला, तयारी आहे. तुमच्या पुढं लढत मी तुरुंगात जाईल, परंतु तुम्हाला मी सोडणार नाही, लक्षात ठेवा. मला बाळातले तज्ञ, महाराज जीवन प्राधिकरणातले तज्ञ यांनी सांगितलं 5 वर्षापर्यंत ही स्कीम पूर्ण होणार नाही. म्हणजे पुढची निवडणूक
कार चालवा, पण मी तुम्हाला शब्द देतो, माझ्याकडे प्लॅन आहे. सरकारी आमचा आहे, प्लॅन माझा आहे. छाती ठोकून सांगतो, महाविकास आघाडीचा महापौर तुम्ही इंद्रभवनवर बसा, एका वर्षामध्ये पाणी नाही दिलं, माझ्या घरापुढे येऊन तुम्ही बसा, हे माझी तयारी. हे 892 कोटीचं गडबड का केलं ना? निवडणुकीत पैसे पाहिजे, टेंडरच्या अगोदर आता तिजोरी भरली. मला सांगण्यात आलं ते बिचारे भाजपचे उमेदवार काहीतरी माणसं आहेत, माझ्या ओळखीचे आहेत, कारण मी त्यांच्या गुळापर्यंत गेलेला कार्यकर्ता आहे. 78ला आमदार झाल्या पण मी त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मला कधी लेखू नका. तर काय विचारती, त्या भाजपच्या शहर अध्यक्षाला 5 लाख आणि पार्टीला 10 लाख, तिकीट नाही मिळाला, बोगलत बसायचं, विचारायचं नाही. तू कुठं गेला, तुला आता मी घालणार, कारण सरकार आमच्या हातात. अरे साधा याला जलशुद्धीकरण केंद्र 50 कोटी होतो, 50 कोटी याला करता नाही. काय अवस्था झाली मी विचारतोय ना. मी हवेवर बोलत नाही, त्यांना विचारतो. 9 मे 23ला लष्करमध्ये 10 वर्षाचा शांतराज तल्लाने पाण्याचं प्रेशर येत नाही म्हणून त्यांनी मोटर चालू करायला गेला, शॉक बसला देवाच्या घरी. मला सांगा, 28 जुलै 2025 अभ्यासामध्ये हुशार 13 वर्षाची माझी मुलगी, माझ्या मुली समान समृद्धी हिरेमठ, ती मोटर लावायला गेली, शॉकने गेलं. 5 एप्रिल 25 पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी घुसलं. मोदीमध्ये भाग्यश्री मित्रे 16 वर्षाची, जिया मित्रे 16 वर्षाची, मोदीमध्ये 2 विद्यार्थी मेले. याला जबाबदार कोण? तिला 5 लाख. मी तुम्हाला विचारतो, 50 लाख मी द्यायला तयार आहे. गरीबाचं जीव आणू शकाल? अक्कलकोटला MIDC आहे. सेंट्रल टेक्सटाईल 18 मे 25ला रात्री 1:30 वाजता आग लागली. मालक फोन केल्यानंतर
स्वतः पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. त्या ठिकाणी मी गेलो असताना रात्री 3:30 ला यांची फायर ब्रिगेडची गाडी गेली. त्या गाडीमध्ये पाणीच नव्हतं. आग कसं विझवणार? शेवटी पोलिसांनी म्हणलं आमचं घ्या पाणी. 4 काउंटर मालकेचे 4 8 माणसं मेले. याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं प्रशासन. मला त्यांचे नातेवाईक सांगितले, आई आणि मुलगी आणि ज्या वेळेला फायर ब्रिगेडच्या जवानांनी प्रेत काढायला गेलं त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. त्या माऊली बरोबर ती लहान मुलगी घट्ट चिकटली. कसला थापा मारता तुम्ही शहरातला? आज परिवहन बस क्रॅक झाले. एक बस जागेवरच जळाला. सगळ्या बसेस बिघडले. 12 लाखाचं शहर, 17-18 बसेस. आमचा महापौर येऊन बसू द्या. 6 महिन्याच्या आत 100 बस गाड्या आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना मी विनंती करतो, विद्यार्थी आणि महिलांना 100% मोफत प्रवास परिवहन मधून. कसले रस्ते आहे त्यांचे? मी साधा 9वी शिकलेला, मी पाण्याबरोबर सगळं आणलं. आज रेनगर मध्ये 24 तास पाणी आहे. आणि मी धाडस केलेला 30,000 लोकांना त्यांच्या हाताला काम मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी कलेक्टर मार्फत महाराष्ट्र शासनाला प्रपोजल दिलेला. जर नाही मान्य केलं 30,000 लोकांना चालत मुंबईला घेऊन जाणार. तुम्ही किती लोकांना तुरुंगात घालता मला बघायचं. आणि मी सुद्धा त्यांच्या बरोबर येणार आहे. अरे स्टँडिंग कमिटी तुमच्या हातात होती. तुम्हाला अध्यक्ष निवडता आलं नाही. पण स्टँडिंग कमिटी इतकी बदनाम झालं. चेतन भाऊ सगळ्याला ताकीद द्या. कष्टाची भाकरी मरेपर्यंत राहते. महानगरपालिकेचं पाकिट संस्कार बंद करा. कोण अधिकारी किंवा नगरसेवक पाकिट मागेल त्याला सरळ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याकडे घ्या. गरज पडलं मला सांगा. मुंबईपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांना मी ओळखतो. आज काय परिस्थिती आहे? सोलापूर शहर मार्शललाच. सोलापूरचं शहर हुतात्म्याचं शहर.
यांनी काय करून ठेवलं. मी आज पालकमंत्र्याला विचारतो, माझ्या सोलापूरला कुठं नेऊन ठेवला रे राजा? निवडणूक आलं, पोलिसाचा वापर करा, सरकारी मशिनीचा वापर करा, गुंडांचा वापर करा, कटेटो बटंगे म्हणायचं, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन मध्ये वाद लावायचं, विषारी प्रचार करायचं, आणि एकदा आपल्याला मत मिळाले 5 वर्षाला यायचं नाही. आणि कोरोनामध्ये ती श्रीमती इंदिरा, ते आमची सोनिया गांधी कोरोनामध्ये सत्ता तुमची होती. मोदी साहेब म्हणले घंटी वाजवा, त्यानंतर म्हणलं ते गंगेच्या किनारी जसं रेशनिंगला लाईन लावता तुम्ही, तसं प्रेताचं 2 दिवस 3 दिवस लाईन लागलं जाळण्याकरता. त्या कोरोनामध्ये मनरेगामुळे 8 कोटी ग्रामीण लोक जगले. नाहीतर मी आज या सभेत सांगतो, ते बंगालपेक्षा जास्त आकडा गेला असता. 1 कोटीपेक्षा जास्त माणसं मेले असते. केवळ मनरेगा असल्यामुळं 8 कोटी माणसाला ग्रामीण भागामध्ये काम मिळालं. केवळ श्रीमती सोनिया गांधी आणि डावी आघाडी यांच्या डोक्यातून निघाले. अरे आज आदिवासींना आम्ही मालकीचे पट्टे दिले. अनेक विषय आहेत. मी एकच विचारतो मोदी साहेबांना, त्यांच्या समोर बोललो, आता मैदानात आहे मी. हा संपूर्ण देश अदानी आणि अंबानीच्या घशात घालू लागला आणि आम्हाला राष्ट्रभक्तीचे बक्षीसचे सर्टिफिकेट मागतात मोदी साहेब. अरे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, सरदार, हे सगळे आमचे, त्यानंतर भगतसिंग, सगळे क्रांतिकारक या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि पंडित जवाहरलाल नेहरूनं या देशामध्ये नवरत्न दिला, म्हणून हा देश पुढे गेला. आज ते सगळे नवरत्न अदानी अंबानीच्या खिशात. आज मी विचारतो, स्वातंत्र्य झाल्यानंतर पेट्रोलचा भाव 30 पैसे होता, 30 पैसे, आणि आज आमचा रुपया झाला $1 90 पैसे, आणि पेट्रोल झालं 105 रुपये. बरोबर का? म्हणून गल्ली पासून दिल्ली पर्यंत लुटा, काही करा, फक्त जय श्रीराम म्हणा, संपलं. पण आम्ही या मातीमध्ये रुजलेले माणसं आहे. आज शेतकरीच्या आत्महत्या, कामगारांच्या आत्महत्या. आता आमचं तर, आम्हाला आता आडम मास्तरला मरेपर्यंत रुगात राहावं लागलं.
पण परवा 21 नोव्हेंबरला आमचे सगळे अधिकार काढून घेतले. ट्रेड युनियन बनवल्यापासून पेन्शन फंड बोनस 11,000 किमान वेतन 8 तास सगळं काढून घेतलं. बोलला तुरुंगात जाणार म्हणून काँग्रेस ही फार लढाई आहे. आणि मला विश्वास आहे नामदार सुशीलकुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी नाही, ही पांडवची सेना आहे, पंच पांडवची. आणि कौरवांना हद्दपार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. म्हणून निवडणुकीमध्ये निर्भय बनो, कोणालाही घाबरू नका, कोणी येऊ द्या, पण महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना कळवा काही चालू आहे. म्हणून याच्यावर मी जास्त बोलत नाही. मी ठरवलेलं आहे रे नगर जसं ताजमहल बघायला देशातले आंतरराष्ट्रीय लोक जातात तसं 2 लाखाचं शहर या 2-3 वर्षात मी उभं केल्याशिवाय राहणार. आणि महाविकास आघाडीची सत्ता दिली. आज तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे अपंग माणसं देतात 1000 रुपये, कसा जगेल? महाविकास आघाडीची सत्ता येऊ द्या. अनेक कार्यक्रमात त्यांना 5000 निर्वाह भत्ता महापालिकेच्या वतीनं दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. झोपडपट्टीमध्ये नाही. आणि त्यांना पक्का घर, अरे 30,000 मी करू शकतो, झोपड्यामधलं घर होऊ शकणार नाही. एकदा महापौर करा, कसं बंगला तुमचा होत नाही बघतो. आहे त्या ठिकाणावर तुमचा बंगला करून दाखवायची जबाबदारी महाविकास आघाडीची आहे. आता उठाय, 15 तारखेपर्यंत विश्रांती नाही आहे. आणि सोलापूरची जनता एकदा उठली तर विजय झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महाविकास आघाडीच्या पाठीमागं जनतेचं पाठबळ उभं करा. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पिलावळ यांचा कारभार चव्हाट्यावर आणा. लोकांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगा. 16 तारखेला महाविकास आघाडी निवडून आला. 17 तारखेला जबरदस्त जल्लोष मैदानात केल्याशिवाय राहणार.